श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज नवीन वर्ष प्रतिपदा, गुढीपाडवा. त्यानिमित्ताने आज आपण दाते पंचांगातील संवत्सर फलाचं वाचन करणार आहोत. आज नवीन वर्ष सुरू होते. शालिवाहन शक 1946 क्रोधी नाम संवत्सर. दाते पंचांगातले पंचांगकर्ते अनंत म्हणजे मोहनराव धुंडीराज दाते, विनय श्रीधर दाते व ओंकार अनंत दाते यांना धन्यवाद. संवत्सर फल. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. अथ संवत्सर फलम. स जयति सिंदूरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशीन्नाशयति विघ्नानाम. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहाचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपतीं खेटान ब्रह्मा विष्णू शिवात्मकान संवत्सर फल वक्षे सर्व कामार्थ सिद्धये. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर फल सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगलस्नान म्हणजे अभ्यंगस्नान करून ब्राह्मणासह देवाची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषांचा सत्कार करून त्यांकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगलस्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचे चूर्ण पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी, संपत्ती ही प्राप्त होतात. हिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती करण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषवून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे श्रवण केले असता वाणी सुरस होते. आणि रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यम फलम वार्षिक नित्यम य शृणुयाद घौगदलम चायुर्यशा श्रीकरम वेधा श्री विष्णुहरौ रवेंदु महिजा सौम्य गुरु भार्गवो मंदागु स शिखश्च शत्रुदलन कुर्वन्तु सर्वे ग्रहा. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकाच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्यरहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाऱ्यांच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो.
योगांच्या श्रवणाने विनोशी योग होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. स्वस्ति श्री सूर्य सिद्धांत मतेन समस्त जगत उत्पत्ती स्थिती लय कारण श्री महाविष्णो नार्भिक मलोद्वयश्च वर्तमान ब्रह्मण परमायुवर्षतः तत्रार्ध यातत. उत्तर पंचाशब्दे प्रतिमासे प्रथमपक्षे प्रथमदिवसे त्रयोदश घटिके द्विचत्वारि शतपालानि अक्षत्रयं च गतम्. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली. संप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13, पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्यांची नावे स्वयंभू, स्वारोचित, उत्तम, तामस, रैवत, चाशुक्ष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी, इंद्रसावर्णी. त्या एक एक मनूत 71 युगे होतात. एका महायुगाची वर्ष 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुक्षपर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000. त्रेतायुगाची वर्ष 12,96,000. द्व्यापार युगाची वर्ष 8,64,000. सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्ष 4,32,000. तन्मध्ये षटककर्तार आद्रौ इंद्रप्रस्थे युधिष्ठिर शकः चतुष्वत्वारिश दधिक त्रिसहस्रयुताब्धा. द्वितीय उज्जयिना विक्रमस्तस्य शकः पंचत्रिश दधिक सप्तयुताब्धा. तृतीय प्रतिष्ठान नगरे शालिवाहनतस्य शक 18,000 चतुर्थो वैतरिण्या विजयाभिनन्दनस्तस्य शक 10,000 पचमो गोडदेशे धारातीर्थे नागार्जुनस्तस्य शक 4,00,000 षष्ठ करवीरपत्तने कर्नाटके कल्यावतार तस्य शक 21,000 कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर म्हणजे धर्मराजा झाला. त्याचा शके 3,044 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला. त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवाहन. त्याचा शक 18,000 वर्ष. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल. त्याचा शक 10,000 वर्ष. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक 4,00,000 वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक 821 वर्ष. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,125 वर्ष मागे पडली व 4,26,875 वर्षे शिल्लक आहेत. अथ स्वस्ती श्रीमन पवित्र कर्म समयातीत गुजराती समत 2080 राक्षसनाम संवत्सर मारवाडीय समत 2081 अनलनाम संवत्सर तथ श्रीमन पशाली वाहन शके 1946 क्रोधीनाम संवत्सर राजा भौम मंत्री शनी कोशाधिप भौम मेघाधिप शुक्र पूर्वसध्याप भौम सेनायुगरोधीप शुक्र तत्र धनक्षेत्राण चंद्र रसाधिप गुरु आज्ञाधिप शनी मध्यपश्चान्याधिप रवि निरशेष भौम व्यापार फलकेटक प्रतापनामाधिपति बुध व्यवहार वस्त्र काष्ठानिवादी शुक्र नगराधिपति शुक्र सर्वेषामधिपति भौम इत्यादिप्पा आदौ सहस्र
संवत्सर वर्ष फलम कामार्था स्वमुर्भिलपाला समस्ता युद्धे सक्ता इतिजा भवती रुद्रा क्रोधीन्मने मन्व मध्यवृष्टी कणानां वृद्धिश्चाता क्रोधिलोभो जनानां. या क्रोधीनाम संवत्सरात लोकांची विषय वासना वाढेल, उंदीर व टोळ यांचा उपद्रव वाढेल, पाऊस पुष्कळ पडेल, लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील. राजाधिकांची व्यवस्था. राजाचे फल. सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल. बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिण व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये. आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. अर्धेशाचे फल आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये. निरशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये. राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल. आग, चोर आणि रोगराई यापासून त्रास होईल. पाऊस कमी पडेल. मंत्री शनी आहे म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य, फळे व फुले कमी मिळतील. आग आणि चोर यापासून लोकांना त्रास होईल. रोगराई वाढून लोक सुखी होणार नाहीत. मेघाधिप शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल आणि संपत्ती वाढेल. लोकांना सुख समाधान मिळेल. खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने धान्य व पाणी कमी होईल. आगीपासून आणि चोरापासून त्रास वाढेल. लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील. रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल. केशर, कापड, फळे हे विपुल मिळतील. ऊस, चंदन व सोने मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी रवी असल्याने पाण्याची टंचाई होईल. रोगराई वाढेल. जोंधळा, हरभरा कमी पिकेल. निरसांचा अधिपती मंगळ असल्याने पोवळे, तांबडे कापड, रक्तचंदन, तांबे यांच्या किमती वाढतील. आर्द्रा प्रवेश ज्येष्ठ शुद्ध 14 शुक्रवारी 21 जून 2024 रोजी रात्री 12:06 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल. लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. लोक सुखी समाधानी होतील. यावर्षी वारुण नावाचा मेघ असल्याने यज्ञयाग होतील. सर्वत्र आनंद होईल. सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल. पृथ्वी जलमय होईल. यावर्षी पृथुश्रवस नावाचा नाग असल्याने पाऊस थोडा पडून अन्नधान्याचा तुटवडा होईल. पशुपालक श्रीकृष्ण म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास वाण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे. त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल. यावर्षी 4 आडक म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्रवर्षाव होईल. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे पातक होते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते आणि हे शुभकारक वर्षफल संवत्सराच्या प्रारंभी दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फल संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु. आजचे पंचांग. आज वर्ष प्रतिपदा, चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके 1946 क्रोधी नाम संवत्सर, उत्तरायण, सौर वसंत ग्रीष्म ऋतू, 9 एप्रिल 2024. आज मंगळवार. आज प्रतिपदा रात्री 8:31 रेवती नक्षत्र सकाळी 7:32. त्यानंतर अश्विनी नक्षत्र उत्तर रात्री 29:06. वैद्युत योग
दुपारी 2:18 त्यानंतर विष्कंभ योग 10:37 पर्यंत. दिवाकरण किस्तुग्न सकाळी 10:09 पर्यंत. त्यानंतर बाळवकरण 06:59 पर्यंत. रात्रवकरण भवकरण रात्री 8:31 पर्यंत. दिनवान 12 तास 26 मिनिटं. रवी उदय 6:27 वाजता. रवी अस्त संध्याकाळी 6:53. सकाळी 7:32 नंतर चंद्र मेष राशीमध्ये प्रवेश करतो. आजचा दिनविशेष म्हणजे आज गुढीपाडवा, अभ्यंग स्नान, पंचांगस्त गणपती पूजन, कडुलिंबाचे चूर्ण खाणे, कल्पादी, वत्सराधिपती भौमपूजन, वासंतिक देवी नवरात्रारंभ, श्रीराम नवरात्रारंभ, मारवाडी संवत 2081 अनलनाम संवत्सर. अमृत योग सकाळी 7:32 नंतर ते उत्तर रात्री 29:06 पर्यंत. आजचा दिवस हा शुभ दिवस आहे. आजचा दिवस हा व्यावहारिक गृहप्रवेशासाठी उत्तम आहे, बारशासाठी उत्तम आहे आणि साखरपुड्यासाठी उत्तम आहे. शुभम भवत. तर मित्रांनो, आपण हे संवत्सर फल आता ऐकलेलं आहे. आपण हे सर्वांनी ऐकावं आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला पसंत पडला, आवडला तर माझा हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.